दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे. देव नको करू माझ्यावर एवढा प्रेम. काय पतंजले, तू नाही भेटली तर मी मरून जाईन पतंजले. देव एवढं काय आवडतं तुला मायात? तू एक घुबडीवाणी दोन डोळे, म्हशीवाणी तोंड. जाऊ का मी घरी? मजाक केली पतंजली, मजाक. देव ह्यो समाज आपल्या प्रेमाला स्वीकारणार नाही. कहून पतंजले? अरे तू चिल्लर छाप 7 पिढ्याचा गरीब आणि मी मालदार बापाची एकुलची एक, नवस करून होईल पोरगी. पतंजली पैसा पाहून प्रेम नाही होत, मन पाहून होत. अरे पण माझे वडील आपलं लग्न नाही देणार. मग आपण पळून जाऊन लग्न करू पतंजली. अरे मी माझ्या घरच्याच्या पुढे नाही जाऊ शकत, मग घरच्याच्या मागत आहे. देव माझ्या घरच्या माझ्यासाठी सरकारी नोकरीवाला पोरे पाहिले. अंजली पतंजली भावपूर्ण श्रद्धांजली. तू जर तुझं संग लग्न झालं तर मी तुझ्या लग्नात दारू पिऊन तमाशे करीन, तमाशे. देव तुला माझ्यापेक्षा सुंदर पोरगी भेटन. मी चांगली पोरगी नाहीये देव. मी बावळट आहे, मग मेंदू घुटण्यात आहे. अरे मी दारू पिते. तू बेवडी मोकार ढोपरी कशी बी असली तर मला तूच पाहिजे. देव मा बापले संकी आहे, आपल्या दोघांना लय मारन. मी तुझ्यासाठी मरू शकतो. अरे देव तो आहे माग तू बैरी माय. मग तो बापाला मारू का? रस्त्यातला काटाच निघून जाईन. देव माझ्या बापाने मला जन्म दिले त्याच्या विषयी असं नको बोलू. पतंजली तुला समजू कसं राहिली? भावकी कधी सुधारणार नाही आणि मग तो यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. अरे भावकी 12ची राहती पण मी एकाची ना. पतंजली माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर कोणी प्रेम करू शकत नाही. अरे घर चालवायला पैसा लागतो, प्रेमाने घर नाही चालत. पतंजली मी तुझ्यासाठी रातची मेहनत करत जाईन आणि दिवसा काय करसोन? दिवसा इंस्टाग्राम चालवा जाईन. एक टाइम जेवायला चालतं पण इंस्टाग्राम पाहिजे मला. अंजली एक बोलू का? बोंबल तू किती गोरी आहे. इश थँक्यू. मैं संग तोंड काळा कर ना. बाबा ते कर तू. देव तू मला विसरून जाय आता. मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. देव आता मी दुसऱ्याची होणार आहे, तू माझ्या आयुष्यातून दूर जाय. तेरी बाहों से तेरी राहों से यूं न जाऊंगा मैं, तेरे सारे लफड़े तेरे बाप को बताऊंगा मैं. एवढं प्रेम करतो तू माझ्यावर, मग ये आमच्या घरी आणि माझ्या बापाला हात माग. पतंजली मला नुसतं तो हात नाही पाहिजे, तो पाय बी पाहिजे, तो डोळे बी पाहिजे आणि तो केस बी पाहिजे. केस काय करसून तू माझ्या केसायचं? इकीन मी 150 रुपये चटाक. बावट आमच्या घरी ये सोन ना तर चांगले कपडे घालून ये, नादर चप्पल बुटा आणजो. चपला बघ का मी अंजली माझ्याकडे मंदिरातून आली ना चोरून. आणि माझ्या वडिला पुढे चांगली उत्तर द्यायचे. उत्तर द्यायला तो बाप आहे का तोंडी परीक्षा येणारा मास्तर आहे? असं सबरीपणा करसो ना माझ्या बापा पुढे तर मग हात काय न कभी तयार नाही तुले. राम राम सासूबाई. बिंडोक सासूई कमी तुई. तू आहे देव. निस्ता देवनी किल्लर बाय देव. असं काय तो इकडे ज्याच्यामुळे मी पोरगी मी तुला देऊ? साहेबीन सोंगणारा टोळीचा मुकरदम आहे मी. सेकंड हँड मोबाईलचा मालक आहे मी. गावात कोणाचा बी बर्थडे असला तर फटाके फक्त मीच फोडतो. गावातल्या लग्नात बुंदीच टोपलं फक्त माझ्याच हातात राहतं. गावात कधी बी लाईन गेली तर देव मीच टाकतो. गावात कोणी बी मोठे साहेब लोक आले तर त्यांच्या पाणी फक्त मीच देतो. तू महिन्याला किती कमवतो? खर्चा अर्थ जाऊन 20,000 रुपये उरते. अरे माझ्या पोरीला खर्चालाच महिन्याला 15,000 रुपये देतो मी. ते धरूनच 20,000 कमवतो मी. सासूबाई कमीच बोलत्या पण मुद्द्याचं बोलत्या. टाकाची का केस? आता जातो मी पण 100-200 वर्षांना मालदार बनून वापिस येईन मी. असे उघड्या डोळ्यानं पाहिजे स्वप्न पूर्ण नसते वर. मी उघड्या डोळ्यानं स्वप्न नाही पाहत. आता मी घरी जाईन, गोदडीत झोपीन, मग स्वप्न पाहीन आणि मालदार बनून वापिस येईन. निघ मग आता. पतंजली मला माहितीये घरच्याच्या दबावामुळे असं बोलू राहिली तू. माझ्यावर नाही येत कोणाचा दबाव. तुझ्यासारखे रोजचे 4 घुमवते मी. अहो वानेर तोंडे अशी किती लपडे करेल तो. चुकून निघलं तोंडातून ते. पतंजली मी 30 वर्ष वाट पाहिली या दिवसाची. मग पटवाची असते ना कोणी. पटवाला मी सगळा जोर लावला होता मावा पण कोणी पटलीच नाही. हात नाही लावायचा मला तुंबेश. पण तू मी बायको आहे. मी शरीराला तू आहे पण मनाला दुसऱ्याची आहे. म्हणजे मग शरीरीत आहे पण मन दुसरीकडे आहे. मग तो या शरीरातलं रक्त फिल्टर कोण करू राहिला? छातीतला धगधग कोण करू राहिला? छातीत जनरेटर बसवले मी. अव मला एक मुक्का तर येऊ दे. अरे तो सारख्या ठरकी नवऱ्यावर तर बलात्काराची केस व्हायला पाहिजे. मग पोरं ऑनलाईन ऑर्डर करशील का? मग दुसऱ्यावर पिरे मी. अहो 12चे मी चांगली बायको भेटासाठी काय काय केलं. रात दिवस अभ्यास केला, नजर कमजोर होऊस तर पुस्तक वाचले, कर्ज काढून फी भरली, तेव्हा कुठे सरकारी नोकरी लागली. मला वाटलं आता चांगली बायको भेटन. माझ्या घरच्यानं मग बळजबरी लग्न लावलं तुमच्या संग.
बर जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण तो आता त्याला भेटायचा नाही भेटणार. मी तुला हात लावू का? हट, वाईट नजर पाहतो माझ्याकडे. हॅपी बर्थडे मिसेस कांताबाई. बर्थडेला की गिफ्ट आणलं का तसं तोड घेऊन? गिफ्ट नाही, आशीर्वाद देऊ आम्ही तुम्हाला. तुमच्या आशीर्वादाची तुम्हालाच गरज आहे. केक केव्हा कापणार आहे? थांबा, काट्या लेवल नका करू, आमचा एक पाहुणा येणार आहे. कोण पाहुणा? तो पाहुणा मालदार लोकांचा बाप आहे, करोडाचा मालक आहे. नाव काय त्याचं? देव. आला वाटतं. That's देव. पतंजली ह्यो देव. हो, तुम्ही एवढे पैसे कसे कमवले? मी लहानपणी लय लहान होतो. माझ्यापाशी आईस्क्रीम घ्यायला पैसे राहत नव्हते. मी दारूच्या शिशा इकून आईस कांडी घ्यायचाय. अहो, तुमची दुःख भरी कहाणी नाही ऐकायची मला. पैसे कसे कमवले ते सांगा. मी रोज चाला जाय, पडा जाय, उठा जाय, डबल चाला जाय, पडा जाय, उठा जाय. अहो, पडा जाय, उठा जाय, पण पैसे कसे कमवले? तुम्हाला कमवायचे का? हा, काहीच नाही करायचं, फक्त तुम्ही 3 माणसं जोडायचे आणि त्या 3 माणसांना सांगायचं तुम्ही डबल 3 माणसं जोडा. म्हणजे MLM. मी तुझं घर घालतो, तू दुसऱ्याचं घर घाल. हा. अरे चला चला, केक कापू. आईस केक आहे, पुन्हा पाणी होऊन जाईन त्याचं. पतंजली, तुला बोलायचं आहे खोली ते. पतंजली, आता तू माझ्या संग लग्न कर. आता मी लय मालदार झालो, तर बापा बी विकत घेऊ शकतो. मालदार झाला असं काय तो इकडे? मी आयफोन गेले हप्त्यावर. माझ्याकडे 1 BHK कुडाचा बंगला आहे आणि ती गाडी बी आणेल ना. भाडे आणेल मला, पण फिरवलं मी 4 व्हीलर मध्ये. अरे पण आता मग लग्न व्हायले, मग एकुलता एक लाडाचा नवरा आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? गेम करू ना आपण त्याचा. डोंगरावर नेऊन लोटून देऊ आपण त्याला, नाही तर निळ्या ड्रामात दाबून मारू, नाही तर झोपाच्या गोळ्यात देऊन मारू. हे 2025 आहे. इथं बाया उंदीर मारल्यावर नवऱ्याला मारू आल्या. अरे मग प्रेम आहे त्याच्यावर प्रेम आहे. मग माझ्यावर काय होतं? तू बी चांगला आहे म्हणा, पण मी त्याला सोडू नाही शकत. पतंजली, आपण संघ जागा मारायचे शपथा खायले. देव, मला दिवस जायले. दिवस जायले? पतंजली, तू तर म्हणी माझ्याशिवाय तू कोणाला हात नाही लावू देणार. काय ना, हात नव्हता लावला, 3रा पाय लावला होता. किती प्रेम केलं मी तुझ्यावर पतंजली. देव, आता 7 जन्म मी माझ्या नवऱ्याचे, पण 8व्या जन्मात आपण नक्की लग्न करू. म्हणजे 7 जन्म तुझ्यासाठी रंडवाच राहू का मी? अरे मी मजबुरी होती रे लग्न करणं मजबुरी होती. पण दिवसच काय गेले? ते अचानक झालं. अशा गोष्टी अचानक भयानक नाही होत. देव, मग उभी तुझ्यावर लय प्रेम आहे. असं कोणतं प्रेम आहे? वा रे वा, यो तो धगडे आहे ना तुम्ही? याच्या संग लपडे तो आहे ना? असं काही नाहीये, मी याला भाऊ मानते. केव्हापासून? आतापासून. लाज जिंकून खाल्ली का तो? व्हिडिओ संपला मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. तर चला, एक तेरा सुखी राहा.